नमस्कार, मी रमेश उमाटे. रमेश उमाटेज सायन्स फॉर स्टुडंट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मी इथं प्रथमतः सर स्वागत करतो. तर आपण प्रकरण क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहत आहोत. त्या टॉपिक मधील पहिले 4 व्हिडिओज आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये महत्वाचे असे घटक आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, as well as sex determination. All these things we discussed in previous video in detail. So my friends, what we are discussing in this video or in this session, the session number 5, we start here. Menstrual cycle. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अथर्व चक्र किंवा ऋतुचक्र असं म्हटलं जातं. So let us discuss the important concept here. अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. With the help of figure पाहत आहात आपण. Actually what happened, you know, female reproductive system which have undergoes some changes at puberty age. Puberty मध्ये फिमेलचं जे प्रजनन संस्था आहे त्यामध्ये काही बदल होण्यास सुरुवात होतात. प्युबर्टी एज यालाच आपण काय म्हणतो, यौवनावस्था. अँड दॅट चेंजेस फॉट रिपीट ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. आणि ते जे बदल आहे ते प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी परत रिपीट म्हणजेच पुन्हा पुन्हा होत असतात. दीज रिपीटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुअल सायकल. सो once again I am repeating, what is menstrual cycle? Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called as a menstrual cycle. After that, the menstrual cycle, which is a natural process, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. And you know very well, these what menstrual cycle controlled by 4 hormones. आणि हे 4 संप्रेरक काय करतात, नियंत्रणार्थ. And these 4 hormones are follicle stimulating hormone. Follicle stimulating hormone, in short FSH, luteinizing hormone LH, estrogen and progesterone. These are the 4 hormones control the which one, menstrual cycle. तर त्यालाच आपण म्हणलंय तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक. ल्युटिनायझिंग हार्मोन्सला आपण पीत पिंडकारी संप्रेरक असं म्हणतो. आणि इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके काय नियंत्रणात आणतात, तर अथर्व चक्र ही नैसर्गिक क्रियाला काय करतात, नियंत्रण ठेवत असतात. सो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली, लेट अस डिस्कस हिअर. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी. ज्या ओव्हरीमध्ये अनेक असे फॉलिकल्स आहेत. आउट ऑफ देम वन ऑफ देम स्टार्ट टू डेव्हलप. हळूहळू त्याची काय होऊ लागते, वाढ होण्यास सुरुवात होते. अलॉंग विथ ओसाइट प्रेझेंट इन इट. ज्याच्यामध्ये जे ओसाइट प्रेझेंट आहे, ओसाइट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, डिंब पेशी किंवा अंड पेशी. तर हे कशामध्ये आहे, ओसाइट पुटिकामध्ये असतं. आणि पुटिकामध्ये असलेला ओसाइट हा काय होतो, विकास म्हणजे त्याची वाढ होण्यास सुरुवात होत असते. आफ्टर दे, पण हे कशामुळे वाढ होते त्याची, तर त्याची वाढ जी होते, इट इज बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे FSH या हार्मोनच्या प्रभावामुळे पुटिका मीन्स फॉलिकल स्टार्ट टू डेव्हलप अँड इट कंटेन्स ओसाइट. आणि त्याच्यामध्ये काय असतं, ऑलरेडी ओसाइट म्हणजे काय, डिंबकारी पेशी किंवा अंड पेशी असतात, त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. नाव दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट द इस्ट्रोजन. जे फॉलिकल आहे, पुटिका काय करते त्यावेळी इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक स्त्रावण्यास सुरुवात करते. Therefore, endometrium
इंडोमेट्रियम म्हणजे अंतस्तावी त्वचा असते, ती अंतस्तावी ग्रंथी सुद्धा म्हणतात त्याला. इंडोमेट्रियम ऑफ युटेरस, गर्भाशयामध्ये असतं ती अभिस्तर त्वचा, स्टार्ट टू डेव्हलप. ते हळूहळू काय होते, तुम्ही आकृतीत पाहता तर ती हळूहळू कशी वाढत चाललेली आहे. सुरुवातीला तर जे लेअर आहे लहान आहे, पुढे पुढे त्याचा लेअर जो तो मोठा होत जातो. सो इट स्टार्ट टू डेव्हलप. देअरफॉर कशा पद्धतीने ड्युरिंग फर्स्ट सायकलला तरी किंवा रिजनरेट झाल्यानंतर, आफ्टर रिजनरेशन ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल इट स्टार्ट टू डेव्हलप अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. सो बघा, बाय द इफेक्ट ऑफ FSH, actually what happened here? Under the effect of FSH, follicle stimulating hormones, the follicles start to develop, which contains what site? And now, due to that follicle, what happened? It secreted the estrogen. Estrogen ची निर्मिती होते. Due to estrogen, endometrium of the uterus, गर्भाशयामध्ये जे endometrium आहे ते स्टार्ट डेव्हलप होऊ लागतं, पाहण्यास सुरुवात होते. कोणामुळे? तर इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. And finally what happened? Developing follicles complete its development. जे फोलिकल आहेत, पुटिका आहे, त्यांची हळूहळू पूर्ण वाढ होत जाते and completely developed. And finally complete develop 14 days. And then when it's completely developed, it burst under the effect of luteinizing hormones. आता एकदा ते परिपक्व झाला तर ते ब्रस्ट होतो, कुणाच्या प्रभावामुळे? परत लुटिनायझिंग हार्मोन्स. अँड देन ओसाइट इज रिलीज. तेव्हा त्याच्यात जे डिंबी पेशी आहे, ओसाइट आहे, ते रिलीज होतं, बाहेर पडतं. दिस इज कॉल्ड ओव्हुलेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन म्हणतो. मीन्स त्याला अंडमोचन असं म्हटलं जातं. सो पहा कशा क्रम घडलेला आहे इथं. आफ्टर ओव्हुलेशन व्हॉट हॅपन? नाउ रिमेनिंग टिश्यू ऑफ ब्रेस्ट फोलिकल. In the breast follicle, it is breast. Oocyte is released. After releasing of that oocyte, whatever remaining material tissue is there, after releasing of this, that is oocyte, that breast follicle forms the corpus luteum. जे राहिलेलो भाग आहे, त्या राहिलेल्या फोलिकलच्या भागाचं रूपांतर कशामध्ये होतं? कॉर्पस ल्युटियम. त्याला पीतपिंड असे म्हणतात, कॉर्पस ल्युटियम. And now, see the figure, corpus luteum is forms. That corpus luteum now start to secrete the progesterone. सगळे हार्मोन सिक्रेट झाले पाहिजे. That corpus luteum start to secrete the progesterone. त्या कॉर्पस luteum मधून, पीतपिंडामधून आता काय निर्माण होतं? सिक्रेशन सुरू होतं प्रोजेस्टेरॉनचं. And therefore, endometrial glands secrete their secretion. Endometrial glands आहेत. These endometrial glands काय म्हणतो आपण? म्हणजे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रावण्यास सुरुवात करते आणि प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयामध्ये जे तुम्हाला सांगितले इंडोमॅटेरियल ग्लॅन्ड्स म्हणजे अंतस्तरातील ग्रंथी सुद्धा काय होतात? स्त्रावण्यास सुरुवात होतात. अँड देअरफॉर हे कोणामुळं? तर प्रोजेस्टेरॉनमुळं. बघा, एकामुळे कसे ऍक्टिव्हेट होतात. अँड सच इंडोमॅटेरियम इज रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रॉय. आणि जो आता ग्रंथी स्त्रावल्यानंतर जो इंडोमेट्रियम आहे तो व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे अँड इट इज रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रॉय. तो एम्ब्रॉयला इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी काय झालेला आहे? आता रेडी झालेला आहे. सो हिअर सच इंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ फॉट एम्ब्रॉय. अप टू नाउ वी डिस्कस्ड इन द फिगर ऑल्सो वी डिस्कसिंग. जेव्हा आपण फिगर पाहतो त्यामध्ये पहा, फर्स्ट ऑफ ऑल चेंजेस ऑकर्स मेन्स्ट्रुएशन सायकल, दॅट फोलिकल डेव्हलप्ड. अँड ऍक्च्युअली सगळं कुणामुळे घडतं? जे हॉर्मोन्स सिक्रेशन होतं ते सगळं पिट्युटरी ग्लॅन्ड्स मधून आलेले हार्मोन्स आहेत. पिट्युटरी ग्लॅन्ड्स मधून फोलिकल हार्मोन्स सिक्रेशन होतो आणि तिथून हे सगळे पुढचे हार्मोन्स एकावर एक असे डिपेंडेबल हार्मोन सिक्रेट होण्यास सुरुवात होतात. आणि त्यानंतर आता बघा, दॅट इंडोमॅट्रियम इज रेडी फॉर रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रॉय. ओके, एम्ब्रॉयसाठी तयार आहे, बट त्याला काय कंडिशन आहे? इफ दॅट ओसाइट is not fertilized within 24 hours. Means ते स्पर्म येणं गरजेचं आहे. Sperm, if there is sperm reaches, it fertilizes the oocyte. Then it gets fertilized. If what happen? That oocyte is not fertilized within 24 hours. 24 तासाच्या आतमध्ये जर ते oocyte फर्टिलाइज झालं नाही, त्याला फलन नाही केलं स्पर्मने, दॅट कॉर्पस ल्युटियम, ते पीतपिंड आहे, इट बिकम्स इनएक्टिव्ह. 24 आवर्सच त्याच्यासाठी वेळ आहे. अँड इट ट्रान्सफॉर्म इंटू कॉर्पस ऍब्लिकॅन.
त्याचं रूपांतर कशात होतं तर कॉर्पस ऍब्लिकॅन्स मध्ये होतं. अँड त्यावेळी ड्यू टू धिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. मीन्स when estrogen and progesterone stops completely, when oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum turns into, it becomes inactive and therefore it transforms into corpus albicans. When it turns into corpus albicans, then secretion of estrogen as well as progesterone stops, and when it stops, endometrium जे तयार झालेला होता विस्तृत्वच्या, this endometrium start to degenerate. हळूहळू ते स्तर कमी व्हायला लागतो in absence of these two hormones. Estrogen and progesterone, absence of these hormones, endometrium start to degenerate in absence, and the tissues, त्याचे जे उती असतात, tissues of degenerating endometrium and unfertilized ovum, जे ओसाइट आहे ते अनफर्टिलाइड आहे, त्याला कोणीही स्पर्मने फर्टिलाइज केलेलं नाही, ते अनफर्टिलाइड ओव्हम as well as endometriumचे जे उती म्हणजे tissues are discarded through vaginal part. तर ते व्हजिनल पार्ट मार्फत शरीराच्या बाहेर टाकलं जातं. अँड धिस ऑल अलॉंग विथ कंटिन्युअस ब्लिडिंग, आणि त्याच वेळी रक्तस्राव होत असतो, त्याला आपण कंटिन्युअस ब्लिडिंग म्हणतो. अँड धिस ब्लिडिंग अप्रॉक्सिमेटली साधारणपणे अंदाजे फॉर 3 to 5 days, 3 ते 5 दिवसापर्यंत ब्लिडिंग होत असतं. अँड धिस इज कॉल्ड मेनुस्ट्रेशन. मेनुस्ट्रेशन म्हणजे ज्याला ऋतुचक्र असं सुद्धा, मासिक पाळी असं म्हटलं जातं. So in this way, this menstrual cycle is going on. How these hormones are activated, how they work, all these things we discuss in detail. आता त्यानंतर unless oocyte is fertilized, समजा if there is a sperm and that sperm fertilizes the oocyte, then embryo is implemented. तिथं गर्भाशयामध्ये मात्र embryo इम्प्लिमेंट होतो. If the embryo is implemented, पण समजा embryo implemented झाला, the repetition of this cycle is temporarily stopped. तात्पुरत्या स्थितीत ते थांबवलं जातं, थांबतं till the perpetuation and thereafter period of breastfeeding. आणि किती दिवसापर्यंत थांबवलं जातं, जोपर्यंत या प्रक्रियेची, जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झाले, भ्रूणाचे रोपण होत नाही, तोपर्यंत रिपिटेशन चाललेलं असतं. भ्रूणाचे रोपण झालं तर अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्ध पानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबवली जाते. या जे ऋतुचक्र थांबवलं जातं. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड वुमेन एक्सपिरियन्सेस सेव्हर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. तर स्त्रियांना त्या काळात प्रचंड त्रास होत असतो, सेव्हर विकनेस आलेला असतो, विकनेस ड्यू टू हेवी ब्लिडिंग, रक्तस्त्रास झाल्यामुळे त्यांना विकनेस. त्याचबरोबर देर इज हायली पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन होण्याचा संभव असतो त्या पिरियड्समध्ये. अँड ड्यू टू ऑल सच रिजन्स देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. तर अशा कालावधीत त्यांना पूर्ण विश्रांती आणि स्वच्छतेच्या काळजी घेणे गरजेचं आहे. अँड दे हॅव मेंटेन पर्सनल हायजेनिक हॅबिट एज वेल एज अ बेड रेस्ट इज व्हेरी नेसेसरी फॉर दोज डेज. तर अशा रीतीने मेन्स्ट्रुअल सायकल आपण इथं पाहिलेलं आहे. आता त्यानंतर we are now move towards special things, that is reproduction and modern technology. म्हणजेच प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा कसा ताळमेळ होतो ते बघूया. Okay, I mentioned in the previous video, that is childless couples. Many couples do not have child because of various reasons. In case of women, त्यांची काही कारणे असतात, समस्या आहेत. Irregularity of menstrual cycle irregular. डिफिकल्टीज इन ओसाइड प्रोडक्शन, ओसाइडची निर्मिती होत नाही. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट मध्ये सुद्धा काही ऑब्स्टॅकल्स असतात. और डिफिकल्टीज इन इम्प्लिमेंटेशन इन युटेरस, गर्भाशयामध्ये ते इम्प्लिमेंटच होत नाही. दीज आर सच रिझन्स ऑकर्स इन अ ह्युमन. अँड इन केस ऑफ मेन, पुरुषामध्ये काय अडचणी असतात बघा. ऍब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सेमेनमध्ये स्पर्म नसणे, स्लो मुवमेंट, त्यांची हालचाल फार हळू होणे, अनॉमेलीज इन द स्पर्म्स, त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज, अनॉमेलीज म्हणजेच त्याच्या समस्या निर्माण असणे, फॉल्टी काय असणार स्पर्म असणे. ऑल दीज रिझन्स इन मेल्स, बट बिकॉज ऑफ देम बिकॉज ऑफ दीज प्रॉब्लेम्स दे डू नॉट हॅव अ कपल, व्हॉट अ चाइल्ड्स. So but now with the help of technology, advanced medical techniques like as IVF technique, surrogacy technique, sperm bank, childless couple have a child. या सगळ्या टेक्निकच्या साह्याने IVF म्हणा, हे तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे, सरोगसी मदर,
त्यानंतर स्पर्म बँक या वेगवेगळ्या टेक्निकच्या सहाय्याने ज्यांना मुलं नाहीत त्यांना काय मुलं जन्माला घालता येतात, तर हे टेक्निक एक वरदानच म्हणायला हरकत नाही. सो आपण त्याचं आता बघूया कशा पद्धतीनं ते वरदान आहे. लेट अस डिस्कस ऑल दिस थिंग्स. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यातलं पहिलं बघणार आहे आपण. द फर्स्ट वन इज इन विट्रो फर्टिलायझेशन, दॅट इज IVF टेक्निक. इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक असं म्हणतात. त्यालाच काच नलिकेतील फलन असं म्हणलं जातं. काच नलिका, टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा ह्यालाच म्हणलं जातं. काच नलिकेतील फलन कशा पद्धतीने होतं, लेट अस डिस्कस हिअर. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्राउट अबाउट इन अ टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशन कशामध्ये घडून आणतात, टेस्ट ट्यूब मध्ये. अँड एम्ब्रॉईज फॉर्म्स इज इम्प्लिमेंटेड इन युटेरस ऑफ द ह्युमन ॲट अप्रोप्रिएट टाइम. आफ्टर फर्टिलायझेशन that embryos forms, whatever embryos form outside embryo तयार झाला, that is implemented in the uterus of the woman. त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ते इम्प्लिमेंट केलं जातं. अँड दॅट टेक्निक इज कॉल्ड एज IVF टेक्निक इन विट्रो, काच नलिकेतील तंत्रज्ञान. अँड हॅव्हिंग व्हॉट हॅपन, दोज चाइल्डलेस कपल वी हॅव प्रॉब्लेम्स लाईक एज लेस स्पर्म काउंट or obstacle in oviduct. Less sperm count, it is the problem of male. And second one, obstacle in oviduct, it is a problem of female. All these overcome all these problems. ह्या प्रॉब्लेम्स वर आपण मात करून त्यांना अपत्य निर्माण करता येते. इट इज अ बेस्ट मेथड. अँड इन अवर सोसायटी सो मेनी कपल्स अडॉप्टेड दिस मेथड, दॅट इज IVF टेक्निक. इन फिगर ऑल्सो वी ऑब्झर्व, आकृतीत आपण पाहतोय. त्यानंतर दुसरा प्रकार जो बघणार आहे सरोगसी. त्याला आपण भाडोत्री मातृत्व असं म्हणतो. सरोगसी याचा भाडे पद्धत जसे ते आपलं युटेरस कशाने देणे, भाडेवर देणे, यालाच आपण भाडोत्री असं म्हणतो. सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रॉय इन युटेरस. इम्प्लिमेंटेज होतच नाही त्यांचं, म्हणजेच काय, रोपण क्षमता नसते, गर्भाशयाची रोपण क्षमता संपलेली असते. सच वुमन्स कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड एज सरोगसी. मॉडर्न टेक्निक आहे. इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड, ओसाइट कलेक्ट केलं जातं फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन, दॅट पर्टिक्युलर वुमन, त्याच स्त्रीकडून घेतलं जातं. ओसाइट काढून घेतलं जातं. अँड दॅट ओसाइट इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. त्यांच्या पतीकडून, तिच्या पतीकडून स्पर्म कलेक्ट करून ते फर्टिलाइज केलं जातं टेस्ट ट्यूब बेबी. अँड दॅट एम्ब्रॉय इज फॉर्म्स आउटसाइड द बॉडी. And that embryo is implemented in the uterus of some other woman having normal uterus. ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये युटेरस नॉर्मल आहे, गर्भाशय, त्यामध्ये ते केलं जातं. हे करतात म्हणजे कुणालाही बोलावतात आणि करतात असं नाहीये. त्याला कायदेशीर मान्यता आहे आपल्या देशामध्ये. कायदेशीर मान्यता घेऊन त्या स्त्रीला त्यासाठी प्रवृत्त केलं जातं. कायदेशीर कागदोपत्री सगळं लिहून घेतलं जातं आणि तेव्हा त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी अमाऊंट दिलं जातं. आणि हे सगळं कायदेशीर प्रक्रियेनेच काय केलं जातं, दॅट एम्ब्रॉय विच इज डेव्हलप्ड इन अ टेस्ट ट्यूब, फॉर्म इन अ टेस्ट ट्यूब, इम्प्लिमेंटेड इन नॉर्मल युटेरस ऑफ अदर वुमन. अँड सच वुमन इन हुज युटेरस एम्ब्रॉय इज इम्प्लिमेंटेड, दॅट वुमन इज कॉल्ड सरोगेट मदर. त्या स्त्रीला सरोगेट मदर असं म्हणतात. नेक्स्ट वन वी आर डिस्कसिंग हिअर, दॅट इज स्पर्म बँक. त्याला आपण सेमेन बँक सुद्धा म्हणतो. वीर्य पेढी, जसं ब्लड बँक आहे तसं वीर्य पेढी किंवा स्पर्म बँक सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन. स्पर्म प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम्स आहे. मेन्शन्ड अबाव वर आपण सांगितलं तसं. कशामध्ये, लो स्पर्म काउंट, सम ऍक्सिडेंट ऑकर्स, ऍक्सिडेंट अपघातामध्ये मार बसलेला असतो नेमक्या ठिकाणी. इन केस ऑफ मेनी मेन, हे स्पेशली स्पर्म बँक मेन साठी आहे. इन सच केसेस दे हॅव the children. In case of such couple, new concept sperm bank has been introduced. Sperm bank ही संकल्पना आलेली आहे. This concept is similar to blood bank. Semen ejaculation of the desired male, योग्य व्यक्तीकडून सिमेन घेतलं जातं and collect it and kept into bank, not in a bank. Bank means in semen bank or sperm bank. And first of all, that people who donate the semen, physical medical checkup is must and stored in the sperm bank, and especially the name of that person is kept secret, आणि हे सिक्रेट ठेवलं जातं. As wish of needful couple, ज्यांना गरज आहे खरंच, oocyte of woman of the concerned couple is fertilized by again IVF technique. Same method is again IVF technique is everywhere.
but different method in surrogate mother as well as in semen bank, all these things. And resultant embryo is implemented in the uterus of the same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. नियमानुसार त्या पुरुषाचं ज्याने डोनेट केलेलं आहे त्यांचं नाव हे सिक्रेट ठेवलं जातं. अशा रीतीने चाइल्डलेस कपल्सना काय तर मुलं होण्याचा संभव वाढतो आणि त्यांचं आयुष्य हे आनंददायी सुखकारक बनतं. तर अशा रीतीने आपण या भागामध्ये, या 5व्या भागामध्ये महत्वाचं म्हणजे ऋतुचक्र, अथर्वचक्र, मेन्स्ट्रुअल सायकल and some techniques which have in childless couple, especially that is IVF technique, surrogate mother and semen or a sperm bank we discussed up to now. And dear friends, the last video, that is video number 6, last concept, that is twins, reproductive health, laingik arogya, these two concepts left, and also population explosion. All these things we will discuss in the last video. If you like this video, then you have to share to reach maximum people or maximum students. Up to that, thank you very much.